नमस्कार मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, एक शिंग असलेला गेंडा भारतातील कोणत्या राज्यात आहे? ए. केरळ, बी. ओडिशा, सी. आसाम, डी. मध्य प्रदेश. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी. मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 2, भारतातील कोणत्या राज्यात कमी नद्या आहेत? ए. केरळ, बी. पंजाब, सी. महाराष्ट्र, डी. नागालँड. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी. नागालँड. प्रश्न क्रमांक 3, जन्मानंतर मानवी मूल किती दिवसानंतर हसायला शिकते? ए. 1 महिना, बी. 2 महिना, सी. 3 महिना, डी. 4 महिना. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए. 1 महिना. प्रश्न क्रमांक 4, गरम दूध पिल्याने कोणता आजार बरा होतो? ए. ताप, बी. सर्दी, सी. पोटसाप, डी. हृदय आजार. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी. पोटसाप. प्रश्न क्रमांक 5, चेहरा सुंदर दिसण्यासाठी कोणते फळ खावे? ए. केळ, बी. बीट, सी. संत्री, डी. मोसंबी. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी. बीट. प्रश्न क्रमांक 6, कोणता मासा कधीच आजारी पडत नाही? ए. शार्क, ए. वेल मासा, बी. शार्क, सी. स्टारफिश, डी. वटवाघूळ. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी. शार्क. प्रश्न क्रमांक 7, कोणता प्राणी 15 देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? ए. सिंह, बी. वाघ, सी. गेंडा, डी. अस्वल. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए. सिंह. प्रश्न क्रमांक 8, भारतातील कोणत्या राज्यात पोलीस पांढरे रंगाचे कपडे घालतात? ए. मुंबई, बी. दिल्ली, सी. गुजरात, डी. कोलकाता. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी. कोलकाता. प्रश्न क्रमांक 9, दोडका खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? ए. पित्त, बी. दमा, सी. कॅन्सर, डी. मूळव्याध. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए. पित्त. प्रश्न क्रमांक 10, कोणते फळ खाल्ल्याने रक्त शुद्ध राहते? ए. आंबा, बी. पपई, सी. अननस, डी. कलिंगड. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.